जय श्रीराम. नर्मदे यार मित्रांनो, सकाळचे वाजले पहाटेचे 5 आणि आता आपण निघालोय ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी. बघू आता किती वेळा दर्शन होतंय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. 15 मिनिटात दर्शन झाले, एकदम मस्त. आणि लगेच दर्शनापर्यंत ओम नमः शिवायचा जप केला आम्ही सगळ्यांनी. आता दर्शन झाले, आता संकल्प घ्यायचा. सकाळचा बालभोग. श्री ममलेश्वर महादेव मंदिर दर्शनासाठी आलोय. ज्योतिर्लिंग मंदिर म्हणते. आमचे फोटो कसे करा आपण त्यानं मोबाईल द्या ना. मला भरपूर वेळ आहे. चांगले आहे ना. नर्मदे यार मित्रांनो, त्र्यंबकेश्वरून निघालोय मी आणि सुनील गाडे दोघ जण आहे. बाकीचे माणसं दुसऱ्या रस्त्याने गेले. समोर वाहती मैया आणि हा नागर घाट आहे, नागर घाट. आणि सुनील भाऊ नामी नर्मदे यार. आणि समोरचा नजारा. इकडे गर्दी कमी असते, आंघोळीला चांगली जागा आहे इकडे. गोमुखावर थोडी गर्दी जास्त असते. आणि आता हा मार्ग असा आहे, सुंदर आहे, काय अडचण नाही. नर्मदे यार. 1-1.5 किलोमीटरचा घाट पार करून आले. पाठीमागं घाट होता, अतिशय चढणीचा घाट. घामच निघाला. सगळे दोघांनी बांधून घेतले. आता पण काही नाही, नर्मदे यार. नर्मदा माई आहेच. आता उतार लागलाय. समोरचं व्ह्यू असा आहे, उतारणी लागली आता. आणि मागून उतरून एवढं आलंय. रिक्षा सुद्धा कानायला लागली. तर नर्मदे यार. आणि आता पहिल्यांदाच आपल्याला पहिला अनुभव असा आला. भूक लागली होती थोडीशी, आणि एक जिरा बॉटल, 2 जिरा बॉटल आणि एक 2 पार्लेजीचा पुडा दोघांना इथे मिळालाय. याची कृपा आहेच आपल्यावर असं वाटतंय. नर्मदा कौशल्यम, नर्मदा विश्रांती. कोटीग्राम येथे अन्नछत्र शिवकोटी आश्रम येथे दुपारची भोजन प्रसादी घेतो. सोबत बाबाजी आहे. शिवकोटी धाम येथील हे शिवमंदिर स्वयं महाभू. दर्शन अतिशय सुंदर झाले. सोबत परिक्रमावासी मैया या. नर्मदे नर्मदे. सकाळी दात घासण्यासाठी दातून तोडताय सुनील भाऊ. माझ्या मदतीशिवाय होणार नाहीये, जावंच लागणार आता. आता मी तोडू लागतो जरा. मित्रांनो, मोरटक्क्याच्या अलीकडे 3 किलोमीटर इथे ठाकूरजींचं मंदिर, हनुमानजी, शनी महाराज, इथं स्वयं महाभू, महाकाल आणि हे साती आसरा
मैयाचं रूप आहे. आणि हे बाबाजी आहे, यांनी खूप प्रेमाने चहा पाजला आम्हाला. नर्मदे यार बाबाजी, नर्मदे यार. तर आता पुढचा प्रवास चालू करू. आणि सोबत आहे सुनील भाऊ, शर्ट काढून टाकले आता बंडीवर घ्या आम्ही दोघं बी. मोरटक्काच्या अलीकडे गाव आहे मोरगडी, आणि त्या रस्त्यावर हनुमानाची मूर्त आहे एकदम सुंदर बघा. आणि त्या शेजारी मंदिर आहे मोरगडी. बजरंगबली की जय. मोरटक्क्याला असे जागजागी मिरची, हळद यांचे दुकानं दिसतात रस्त्यावर लावलेले. समोर पण बघा भरपूर दुकानं लागलेली आहे, अजून पुढे पण भरपूर आहे. सूर्यास्त जवळ आलेला आहे. आणि गाव कोणतं सुनील भाऊ हे? तर कटार आश्रमकडे चाललोय. इथून 3 किलोमीटर आहे. सूर्यास्त होत आलाय. सूर्य झाडांच्या आड आहे, थोडं जंगल टाईप रस्ता आहे, दोन्ही बाजूनी शेत आहे तसे. आणि चाललोय आता, बघू कवर पोचतोय. रात्र व्हायला नको, दिवस मावळायच्या आत पोचायचंय. तुम्हाला लाली दिसत असेल सूर्यास्ताची. इथे आल्यावर 2 रस्ते लागतात. उजव्या हाताला इथे बोर्ड लावलाय परिक्रमा मार्ग, आणि आपल्याला आता या बाजूला जायचंय उजव्या हाताने. बाल श्रमिक निषेध आहे. आता या पगदंडी रस्त्याने आपण जाणार. परत इथं परिक्रमेचा बोर्ड लावलेला आहे. इथून सरळ जायचं आपल्याला. रस्ता थोडा पाण्याने वाहिला आहे, पण समोरचा नजारा मैया वाहती पुढे. आता मैयाच्या संगतीने प्रवास होणार, फार आनंद आहे. मैयाची संगत म्हणजे खूप मनाला आनंद देते. नर्मदे यार बाबाजी. रस्त्यात आपल्याला भरपूर ठिकाणी असे आवाज येतात नर्मदे यारचे. आणि बघा समोर नर्मदा मैया. अतिशय आनंद देणारं असं दृश्य. मैयाच्या सानिध्यात मन फारच आनंदी होऊन जातं. दिवसभराचा थकवा निघून जातो. असा हा पहिल्या दिवसाचा अनुभव आमचा. मित्रांनो, एक गडबड झाली. आम्हाला तिथं थांबायला लावलं होतं, पण आमचा अतिशहाणपणा. आम्हाला सांगितलं पुढे 3 किलोमीटर कटार आश्रम आहे, आणि रस्ता होता नदी काठणं, तुम्ही बघितला. पण ते 3 किलोमीटर नदी काठणं चालणं फार अवघड असतं. अतिशहाणपणा करू नका आमच्यासारखा. आम्ही अतिशहाणे आलो. आता आश्रम आला आहे जवळ, कटार आश्रम, म्हणून व्हिडिओ बनवतो आहे. पण फार फार हालाकीच्या याच्यातून आलो आम्ही. आणि कटार आश्रम येथे पोचलो आहे. बराच वेळ झाला. बाबाजींनी आमचं स्वागत केलं एकदम हसतमुखपणे. आणि इथे बघू शकता अतिशय विलोभनीय असं महादेवाची, साक्षात महादेव इथे आहेत. कटार आश्रम येथील शिवलिंग, समोर मैयाची मूर्त, आणि डाव्या हाताला जगाची रक्षिता. कटार आश्रम येथे बाबांनी जेवणाची फार मस्त सोय केली. एकदम घरगुती जेवण. जेवण नाही म्हणते याला, याला म्हणतात भोजन प्रसादी. बाबाजीने एकदम आपुलकीने दिले आणि खूप आदरातीत. नर्मदे यार.